नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। विधानसभा निवडणूक 2 महिन्यावर येऊन ठेपली आहे। लोकसभा निवडणुकीत छत्रपती शिवाजीनगर लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सलग दुसरा पराभव पाहायला मिळत आहे। चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर राहिल्याने ठाकरे गटाच्या जिल्ह्यातील ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे। या पराभवाच्या धोक्यातून सावरून विधानसभेच्या तयारी लागले आणि अंतर्गत गटबाजी आणि बाहेरच्या पदाधिकाऱ्यांना ऐनवेळी पक्षात प्रवेश देऊन निष्ठावंतांवर अन्यायाची भावना पक्षात वाढू लागली आहे। आणि शहरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात लढण्यासाठी मोठा स्पर्धा लागली आहे। लोकसभेला पराभूत झालेल्या चंद्रकांत खैरे पुन्हा पश्चिममधून लढण्यास इच्छुक आहेत। शिवसैनिकांशी गद्दारी करणाऱ्या संजय शिरसाट यांना निष्ठावंत शिवसैनिकांचा पराभूत करू शकतो असंही त्यांनी दावा केला। पण खैऱ्यांना आता घरी बसायचे असे ठरवलेल्या जिल्हा प्रमुख आमदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपाच्या राजू शिंदे यांना थेट पक्षात आणले आणि राजू शिंदे यांना पक्षात प्रवेश म्हणून पश्चिममधून उमेदवारी फिक्स चिन्ह आहे असं देखील बोलले जात आहे। पण जसे शिंदे पश्चिममध्ये सक्रिय झाले तसा त्यांचा पक्षांतर्गत विरोध वाढू लागला आहे। त्यामुळे बेचैन झालेल्या राजू शिंदे यांनी मला पद जबाबदारी द्या, नाहीतर मी चाललो अशी भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे। यावर तातडीने त्यांनी पश्चिम विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी देऊन, नाहीतर मी बाहेर चाललो असं देखील त्यांनी म्हणाले। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।